केल्याशिवाय या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या भागाचे जे महत्त्वाचे तिन्ही चारही पक्षाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विजयी करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी ठेवलेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं धैर्यशीलांनी लढवावी. आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16ला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोलापूरला भरले जातील. अच्छा, म्हणजे 16 तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोलापूरला होईल. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित भावनानं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असेल. आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र बदललेलं दिसेल. सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा जिल्हा आहे. आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पंडितताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होतील अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली. आज या ठिकाणी विशेषतः खटाव मान खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढा नेते उपस्थित आहेत. आणि ही निवडणुकीत यश देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचा आम्हाला लोकांना समाधान आहे.